नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज गोव्याच्या ब्लॉगमध्ये मी अंजुना बीच आणि बागा बीच ह्या दोन्ही बीचवरचे ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे. गोवा हे फेमस आहे त्याच्या बीचेससाठी आणि इतके सुंदर बीच हे गोव्याला आहेत की बघून एकदम आपण हरवून जातो. आपण सगळं विसरून भान हरपून आपण फक्त ते एक फील घेत असतो गोव्याच्या बीचेसचा. आणि गोव्याला येऊन जर बीचेसवर नाही आलं तर काय उपयोग ना. तर मग म्हटलं चला बीचेसवर जाऊया. तर इथे काही जे नॉर्थ गोवाला जे फेमस बीच आहेत त्यामध्ये बागा बीच, अंजुना, कॅन्डोलिम, कलंगूट हे काही बीचेस आहे. त्याचप्रमाणे वॅगेटॉर बीच आहे. हे काही बीचेस आहे जे खूप फेमस आहे. पण आमच्याकडे वेळ इतका कमी होता की आम्ही सगळ्याच बीचला जाऊ शकत नव्हतो. जास्तीत जास्त स्पॉट कवर करण्याचा आमचा प्रयत्न सुरू होता पण वेळेआधी आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नव्हतो. तर म्हटलं चला अंजुना बीच जवळ आहे आणि तिथे रश कमी असते असं आम्ही ऐकलं होतं. त्यामुळे आम्ही मग अंजुना बीचला जायचं ठरवलं. डे 3 होता आमचा गोव्यातला आणि आम्ही अंजुना बीचला आलेलो होतो. आल्यावर आम्ही बघितलं की काही मुलं ह्या डॉगीसोबत खेळत होते आणि ते बॉल आतमध्ये समुद्रात फेकत होते आणि डॉगी जाऊन आतमध्ये कॅच करून म्हणजे पोहत पोहत जायचा आणि कॅच करून तो बॉल घेऊन यायचा. आणि हा डॉगी इतका क्यूट होता म्हणून मी शूट केलं हे सर्व. ह्या डॉगीसोबत दुसरा एक काळ्या कलरचा पण डॉगी होता पण तो इतका घाबरत होता. लाटा आल्या की तो बाहेर पळून यायचा. पण जो दुसरावाला डॉगी होता ना व्हाईटवाला थोडासा बेज कलरचा डॉगी तो आतमध्ये बरोबर जायचा. आता ह्या मुलांनी बाटली फेकली होती रिकामी तीसुद्धा कॅच करायला तो आतमध्ये गेला. आणि हा दुसरावाला काळावाला डॉगी तेच थांबला घाबरून आणि तो बरोबर आतमध्ये जाऊन बाटली पण बघा कॅच करून घेऊन आला. आधी मला वाटलं की हे लोक असं का करतात, बिचारा डॉगीला त्रास देतात. पण नाही, ॲक्च्युली ते लोक खेळत होते त्या डॉगीसोबत. थोडा वेळ आम्ही सुद्धा बीचवर फिरत होतो. खूप मस्त वातावरण होतं आणि बीचवर खूप भारी वाटत होतं. थोडे फोटोज वगैरे पण क्लिक केले, व्हिडिओज पण काढले आणि फोटोज पण इतके सुंदर येत होते की डे लाईटमध्ये एकदम सुंदर फोटोज येत होते. बरेचसे व्हिडिओजसुद्धा मी क्लिक केले कारण मला इंस्टाग्रामला पोस्ट करण्यासाठी व्हिडिओज हवे होते. तर मी बरेचसे व्हिडिओज पण क्लिक केले आणि खूप सुंदर व्हिडिओ येत होते डे लाईटमध्ये, सनलाईटमध्ये. जसं की आम्ही एक्सपेक्ट केलं होतं की डे लाईटमध्ये सुंदर फोटोज आणि व्हिडिओज येतील आणि खरंच खूप सुंदर व्हिडिओज आले आहेत. आणि समुद्रकिनारासुद्धा इतका सुंदर दिसतोय ना की तिथली ती वाईबच वेगळी होती. इतकं छान वाटत होतं त्या समुद्रकिनारी की जसं आपण मूवीजमध्ये आणि पिक्चरमध्ये बघतो ना की एकदम निळाशार समुद्र एकदम तसंच दिसत होतं सगळं. आणि एकदम आणि कुठेही काही घाण वगैरे नव्हती. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय हा समुद्रकिनारा. त्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम करण्यासाठी तिकडे समुद्राच्या किनाऱ्यावरच एक रेस्टॉरंट होतं तिथे गेलो. म्हटलं थोडा वेळ आता खाऊया वगैरे कारण 12:30 पावणे 1 वाजत आला होता आणि ऊन पण वाढत चाललं होतं. म्हटलं थोडा वेळ आराम करूया. तर त्या बीचच्या समोरच असे बरेच रेस्टॉरंट होते. त्यापैकी हा एक रेस्टॉरंट आम्हाला आवडला आणि खूप हॅपनिंग होतं म्हणून म्हटलं जाऊन बसूया थोडा वेळ काहीतरी खाऊया. आता आम्ही आलेलो आहोत अंजुना बीचला आणि अंजुना बीचला आम्ही आज सकाळी तरी आम्हाला यायला इकडे 11:30 वाजले. इकडे आवाज खूप आहे त्यामुळे मे बी तुम्हाला क्लिअर आवाज नाही येणार माझा. खरं तर मला लवकर यायचं होतं पण लवकर उठायला झालं नाही त्यामुळे खूप लेट झाला आणि इकडे यायला पण उशीर झाला. पण इतकं ऊन आहे जास्त, तरीसुद्धा खूप जास्त ऊन आहे पण तरीसुद्धा आम्हाला शूट करायचं होतं थोडेसे फोटोज व्हिडिओज म्हणून आम्ही आलो. आणि जवळजवळ 1 तास आम्ही मस्तपैकी फोटो काढले बीचवर छान. पण चटके लागायला लागले उन्हाचे म्हणून मग आता आम्ही इथे बीचवरच एक रेस्टॉरंट आहे तिथे आम्ही आलेलो आहोत. आणि खूप सुंदर ॲम्बियन्स आहे या रेस्टॉरंटचा. हे बघा तर खूप प्लीझंट आहे म्हणून आम्ही इथे आलो. आता बघूया काय फूड ऑर्डर करायचं ते कारण खूप भूक पण लागली आहे. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि काहीतरी खाणार आता. त्याच्यानंतर मग बघू पुढे थांबायचं किती वेळ कारण जर ऊन जास्त लागलं तर मग आम्ही परत रूमवरच निघून जाऊ. जास्त ऊन असेल तर पुन्हा रूमवरच जायचा विचार आहे.
म्हणजे थोडेफार फोटो व्हिडिओ पुन्हा एकदा काढू आणि मग रूमवर जाऊ असं आमचं चालू आहे. सँडविच कारण आज सोमवार आहे, नॉनव्हेज आज खाणार नाहीये. आणि हे आहे फ्रेंच फ्राईज. सो सोमवार आहे म्हणून आज सगळं व्हेजच. सो गाईज आय विल एन्जॉय माय मील नाव. You are so beautiful. What's your name? Rania. And you from? I'm from Russia. Russia. Oh, my favorite country. Where are you from? I'm from Mumbai. You're so kind, you know? I'm almost local. I'm 15 years. No. Doggy? Who's your doggy? Ginger. Old one, very old. He is also feeling loved. Bye bye. Nice to meet you. आता मी पुन्हा घरी जायला निघालोय कारण ऊन खूप जास्त वाढले. दुपारचे 2 वाजलेत आणि ऊन खूप जास्त आहे आणि अक्षरशः चटके लागायला लागलेत. असं वाटतं की स्किन एकदम टॅन होऊन जाईल हातापायाची आणि चेहऱ्याची सुद्धा. त्यामुळे आम्ही आता ठरवलं की बस अजून जास्त फोटोज आणि व्हिडिओज नाही काढायचे कारण खूपच जास्त ऊन आहे इथे. आता आम्ही रूमवर चाललो आहे. रूमवर जाऊन थोडा वेळ आराम करणार आहे कारण संध्याकाळी आम्हाला क्रूज पार्टीला जायचं आहे. तर मी आता रूमवर जाऊन 2 ते 3 तास आम्ही आराम करणार आहे. पुन्हा संध्याकाळी आम्हाला रेडी व्हायचं आहे क्रूज पार्टीसाठी. ओके गाईज. ये क्रिस्टल्स का पेड़ कितने का है? हाँ बीचवरून पुढे चालत येता येता आम्हाला लाईनीत दुकानं दिसते. तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक वस्तू होत्या. हे एक दुकान असं होतं की जिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स आणि जे शिंपले वगैरे असतात बीचेसवर ते, त्यानंतर मातीपासून दगडापासून बनवलेल्या विविध आकाराच्या वस्तू होत्या. त्यानंतर भरपूरशा अँटिक वस्तू होत्या ज्या आपल्या इकडे मिळत नाही आणि काही वस्तू अशा होत्या ज्या आपल्या इकडे सुद्धा मिळतात. मग आम्हाला असं काहीतरी हवं होतं जे युनिक आणि ओजी असेल, ओरिजिनल असेल, जे आपल्या इथे मिळत नाही असं. तर तिथे ना असे बरेच असे स्टोन होते जसे पायराइड वगैरे स्टोन्स असतात
तर असे बरेच स्टोन होते तिकडे. तसेच डेकोरेशनच्या सुद्धा भरपूर वस्तू होत्या आणि मुलांना, लहान मुलांना हातात, कानात, गळ्यात घालण्यासाठी विविध वस्तू होत्या. पण जे स्टोनच्या ज्या वस्तू होत्या त्या खूप युनिक होत्या. आणि तो मुलगा तिथे जो विकत होता तो सांगत होता की आमच्याकडे सर्व ओरिजिनल आहे, काहीच डुप्लिकेट नाही आहे. हे दुकानाचा तुम्ही नंबर वगैरे माझा लिहून घ्या आणि मी गॅरंटी देतो की सगळं ओरिजिनल आहे. तुम्ही चेक करू शकता, क्रॉस चेक सुद्धा करू शकता, असं तो मला बोलत होता सारखा सारखा. अच्छा, मर्लिन म्हणतात त्याला. अच्छा, ग्रीन एवेंचुरिन, सिट्रिन, कर्नोलियन जास्त 7 स्टोन आते हैं. अच्छा, जो बॉडी के बोले तो ऑफिस में भी रख सकते हैं आप, या जहाँ बिजनेस करते हैं ना वहाँ रखना. 7 चक्र. क्या प्राइस इसका? उसमें ट्री लिखा था, ये मत ये अच्छा. हे 7 चक्रा क्रिस्टलचे ट्री आहे जे मी घेतलं माझ्या घरात ठेवण्यासाठी. आणि याच्यामध्ये 7 टाईपचे क्रिस्टल्स असतात. हे मेडिटेशन बाउलसुद्धा त्यांनी आम्हाला वाजवून दाखवलं की कशा प्रकारे मेडिटेशन करताना हे बाउल वाजवतात ते. आणि ॲक्च्युली ते खूप पीसफुल वाटत होतं जेव्हा तो ते प्ले करत होता तेव्हा. मस्त ना, भारी. हे काय आहे? पायराइट. पायराइट. ओके, ओरिजिनल है का? हाँ ओरिजिनल दिखते, गोवा में बिकते ना, तो ओरिजिनल. ओरिजिनल है. ओके, क्या प्राइस इसका? ये ऐसा तो छोटा लेंगे ना तो 500 का था, ये बड़ा साइज. लेकिन उसका फायदा क्या है? पायराइट जो होता है ना मनी के लिए होता है, मनी अट्रैक्ट. पैसा बहुत आएगा. हाँ, तो आपके पास तो बहुत ज्यादा आता होगा. अभी मेरे कस्टमर बहुत सारे परचेज करेंगे तो हमारे लिए वेलकी हो ना. हाँ, तो इसका प्राइस क्या है? प्राइस इसकी स्टार्टिंग होता है 500 से. तो आपको ये लेना है तो अगर ये लेना हो तो 25 में, ये 800 ग्राम का है. 25 में, मतलब 2500. 25 से आप. ओ माय गॉड, इतना महंगा. हाँ, पायराइट रेयर होता है. लेकिन हमें कैसे पता चले कि ओरिजिनल है? गोवा में यार दीदी पायराइट जो है ना इंडिया में नहीं कलेक्ट होता है, बाहर से मंगाते हैं. पेरू में एक कंट्री, यूरोप में एक कंट्री, पेरू करके वहां से होता है. अच्छा, और कौन सा ऑप्शन है आपके पास? ये क्या है? ऑजोराइट सक्सेस के लिए होता है, ये अच्छा. पीस के लिए होता है. करियर में, सक्सेस के लिए, हाँ. बिजनेस में. या ये रोज क्वार्ट्स, ये रोज कॉर्ड्स. हाँ, लव, हार्मनी एंड पीस के लिए होता है. अच्छा. ये कहाँ पे रखने का लेकिन? जहाँ पर ज्यादा टाइम स्पेंड करते हैं वहाँ रखते हैं. ओके, हे रोज कॉर्ड्स आहे स्टोन. आणि ये कौन सा है आपने बोला? एमेथिस्ट. ये एमेथिस्ट है. हाँ, ये एमेथिस्ट. एमेथिस्ट होता है गुड लक और सक्सेस के लिए. उसके बाद पायराइट होता है वेल्थ के लिए. और ऐसा छोटा सा अगर मुझे लेना है, छोटा सा स्टोन लेना है ऐसे तो ये लेना है तो 500 का गिरेगा. लेकिन इसका क्या है? हार्ट है, हार्ट बना है उसको. नहीं नहीं, ये स्टोन का नाम क्या है? क्वार्ट्स है वो, ये पीस. कॉर्ड्स. या. नहीं, ये तो मुझे रोज कॉर्ड्स चाहिए. व्हाइट नहीं है, ऐसा वाला चाहिए. हाँ, 2 टाइप रोज कॉर्ड, एक डार्क निकलता है, एक लाइट निकलता है. देखो ये साइड लाइट है, डार्क, एंड ये लाइट डार्क. आई वांट दैट पिंक वन. ठीक, ये ले लो. नो नो नो, लाइक ऐसा हार्ट में. हाँ, थँक यू. तर आमची शॉपिंग झालेली आहे. मी रोज कॉर्ड्स, पायराइड आणि 7 चक्र हिलिंग ट्री घेतला माझ्यासाठी. मी कोणत्या तरी एका व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल की मी त्याच्याकडून काय काय सामान घेतलं आणि त्याने त्याचा नंबरसुद्धा मला सांगितला आहे. जर ह्या गोष्टींचा फरक पडला तर मी माझ्या बहिणीसाठी सुद्धा पायराइड घेणार आहे आणि तो फ्री डिलिव्हरीसुद्धा देतो. तर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आराम करतो रूममध्ये आणि फ्रेशन अप वगैरे झालो आणि त्यानंतर आता पुन्हा आम्हाला इव्हिनिंगला क्रूजवर जायचं आहे आणि त्यासाठी म्हटलं थोडासा आराम करूया आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा फ्रेशन अप होऊन ड्रेस वगैरे चेंज करून इव्हिनिंगसाठी आम्ही क्रूजवर जाणार आहे. गोव्यामध्ये क्रूज पार्टी एकदम फेमस आहे त्यामुळे आम्हालाही तिथे जायचं होतं. पण झालं असं की जिथे आम्ही बुकिंग केली होती ऑनलाईन क्रूज पार्टीची ते स्कॅमर्स होते. त्यांनी आम्हाला फसवलं. त्यांनी सांगितलं की तुमची कोणती बुकिंगच नाही आहे आणि पिकअप आणि ड्रॉप फॅसिलिटी होती म्हणून आम्ही ऑनलाईन बुकिंग केली होती. पण ते बोलतात तुमची ऑनलाईन बुकिंग दाखवतच नाही आहे. त्यांनी आम्हाला फसवलं होतं. त्यामुळे मग आमचा थोडासा मूड खराब झाला होता. 7:30 वाजता ती लोक आम्हाला पिकअप करायला येणार होते पण ते आलेच नाही आणि त्यामुळे आमचा मूड खूप खराब झाला. आम्ही पूर्ण रेडी झालेलो होतो. मग अशा वेळेला आता कुठे जायचं असं विचार करताना मग म्हटलं चला आपण बागा बीचला जाऊया. कारण आम्ही आल्यापासून नाईटला बागा बीचला गेलो नव्हतो आणि नाईटला बागा बीचचा खूप
सुंदर असं सिनेरिओ असतो असं आम्ही ऐकलं होतं. खूप छान शॅक वगैरे असतात आणि तिकडे सगळेजण खातात पितात, बीचवर एन्जॉय वगैरे करतात. आणि आम्ही बागा बीचला जायचं ठरवलं. तर गेल्या गेल्या ह्या काही मुली आम्हाला दिसल्या, काही बायका होत्या जे हे सर्व विकत होत्या, म्हणजे पायात हातात घालण्यासाठी ब्रेसलेट वगैरे. आणि बिचाऱ्या सारखे येऊन विचारत होत्या की दीदी थोडा तो ले लो, थोडा तो ले लो. त्या पण थोड्या पैशासाठी आपल्या पुढे मागे करतात. म्हणून आम्ही थोड्या काही वस्तू घेण्याचं ठरवलं त्यांच्यापासून. आणि जास्त काही बार्गेनिंग न करता आम्ही त्यांच्याकडून काही वस्तू घेतल्या, म्हणजे हातात घालायला पायात घालायला ब्रेसलेट वगैरे घेतले. त्यानंतर केसांची सुद्धा आम्हाला वेणी बांधायची होती, पण त्याला एवढा वेळ नव्हता. तर काही केसांमध्ये घालण्यासाठी टियारा वगैरे आम्ही त्यांच्याकडून घेतल्या, जस्ट टू हेल्प देम, की सारखे येऊन विचारतात. आता हे बघा, ही समोर ताई आहे, ती सुद्धा घेऊन सारखी विचारत होती की ताई काहीतरी घ्या. मग त्यांना थोडीशी हेल्प व्हावी म्हणून आम्ही एक दोन वस्तू घेतल्या, जास्त काही नाही. त्यानंतर आम्ही पुढे गेलो तर खूप जास्त रश होती, कारण न्यू इयर इव्हिनिंग जवळ आलेली होती. आणि हा पीक पॉईंट असतो डिसेंबरमधला पिरियड जो असतो गोव्यातला. तर खूप जास्त क्राऊड होता आणि खूप जास्त आवाज पण होता शॅकवर. आणि शॅकच्या एकदम समोर समुद्रकिनारा असतो, तर तिथे बसून आपण टाईमपास वगैरे करू शकतो. मग आम्ही पण एक शॅक निवडला, तिथे आम्ही जाऊन बसायचं ठरवलं. आणि म्हटलं बीचच्या समोरच बसता येईल, असं समोर व्ह्यू बीचचा दिसला पाहिजे, अशी जागा हवी होती की एकदम समोर समुद्र आमच्या दिसला पाहिजे. मग आम्ही अशी जागा शोधली, कारण तिकडे भरपूर शॅक होते आणि नेमकं कुठे बसावं ते समजत नव्हतं आणि रश बऱ्यापैकी होती. आणि ज्या शॅकवर तुम्ही फूड वगैरे घेता त्या शॅकमध्ये आतमध्ये जाऊन तुम्ही डान्ससुद्धा करू शकता. तर असा होता नाईट व्ह्यू बागा बीचचा. एकदम फुल ऑफ लाईट्स, फुल ऑफ म्युझिक असा हा बागा बीच दिसत होता. बघू शकता तुम्ही किती लाईट्स दिसत आहेत आणि हे सगळे लाईट्स सगळ्या क्राऊडला अट्रॅक्ट करत असतात.
टाइमपास केला, खाल्लं, डान्स वगैरे केला आणि मग त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तुम्ही बघू शकता बागा लेनला इथे किती गर्दी आहे आणि खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही आमच्या जो कॅबवाला आहे त्याला कॉल केला, त्याला बोलून घेतलं आणि विदिन 5 मिनिट्स तो आला आणि आम्ही आमच्या घरी जायला निघालो. सो गाईज आता व्लॉगला एंड करते. व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.